सदैव तुमच्या पाठीशी राहीन, घाबरू नका, घाबरू. फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन, त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. विश्वाचा विश्राम. स्वामी सांगतात, बदल घडवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, म्हणून तर तुझी सुरुवात शून्यापासून आहे. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, तुम्ही जे करता त्याचा साक्षीदार कुणी असो अथवा नसो, तुम्ही स्वतः असता. भगवंत असतो. भगवंतापासून काही लपत नाही. आणि हे ठाऊक असूनही काही लोक पाप कृत्य करत राहतात. शिव शंकर शंभो. एकटा राहायला घाबरतो ना मी, म्हणून तो तुझ्या मागोमाग आलोय मी. आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी. देवराज सेव्यमान पावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखर. देवराज सेव्यमान पावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्. स्वामी सांगतात, बदल घडवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, म्हणून तर तुझी सुरुवात शून्यापासून आहे. श्री स्वामी समर्थ. अरे ज्यांना आमचा अनुभव नाही त्यांनी विश्वास न ठेवणं समजून घेण्यासारखं आहे. पण ज्यांना आमचा अनुभव आहे त्यांनी आम्हाला गृहीत धरणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. शिवार शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. लोकांवर खेद करण्यापेक्षा वर्तमानाला स्वीकारा. पश्चातापात शहाणपण लपलेलं असतं. भूतकाळ कधी बदलता येत नाही, पण वर्तमानाला सुधारून घेतलं जाऊ शकतं. भूतकाळातील चुका एकतर तुम्हाला खिन्न करतात किंवा पुढचं पाऊल टाकण्यासाठी सावध करतात. तेव्हा निवड तुमची आहे. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला. खूप साधना करायची आहे, खूप मेहनत करायची आहे, खूप तपश्चर्या करायची आहे. अरे कठोर मेहनतीशिवाय कुठचाही संकल्प सिद्धीस जात नाही. कर, मेहनत कर. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. कुठली दुष्ट शक्ती आमच्या भक्तांची श्रद्धा तोडू शकत नाही. जो आमच्या भक्तांना वाईट मार्गावर ओढू पाहतो तो स्वतः पापाच्या जाळ्यात अडकतो. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. तर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यात ती सहन करण्याची क्षमता असते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.